नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती कार्ड ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे म्हणजेच ठाणे शहरचं कट ऑफ लिस्ट बघणार आहोत। त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण ठाणे शहर पोलीस होण्यासाठी लेखी प्लस ग्राउंडसाठी किती मार्क्सचा सेफ स्कोर असेल ते सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ 43 मार्क्सवरती लागला आहे आणि ओपन फिमेलचा कट ऑफ 41 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर ओबीसी मेलचा कट ऑफ 36 मार्क्सवरती लागला आहे आणि ओबीसी फिमेलचा कट ऑफ 25 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर एससीबीसी मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ 38 मार्क्सवरती लागला आहे आणि एससीबीसी फिमेलचा कट ऑफ 30 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर एनटीटी कास्ट मेलचा कट ऑफ 41 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर एनटीबी मेल कट ऑफ 36 मार्क्सवरती लागला आहे आणि एनटीबी फिमेल कट ऑफ 30 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर एससी कॅटेगरी एससी मेलचा कट ऑफ 34 मार्क्सवरती लागला आहे आणि एससी फिमेलचा कट ऑफ 29 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर एसटी कॅटेगरी एसटी मेलचा कट ऑफ 34 मार्क्सवरती लागला आहे आणि एसटी फिमेलचा कट ऑफ 32 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर एनटीसी कॅटेगरी एनटीसी मेलचा कट ऑफ 40 मार्क्सवरती लागला आहे आणि एनटीसी फिमेलचा कट ऑफ 31 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर एसबीसी मेलचा कट ऑफ 28 मार्क्सवरती लागला आहे आणि एसबीसी फिमेलचा कट ऑफ 26 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस मेलचा कट ऑफ 25 मार्क्सवरती लागला आहे आणि ईडब्ल्यूएस फिमेलचा कट ऑफ 26 मार्क्सवरती लागला आहे। त्यानंतर शेवट विजे मेलचा कट ऑफ 30 मार्क्सवरती लागला आहे आणि विजे फिमेलचा कट ऑफ सुद्धा 30 मार्क्सवरती लागला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला ठाणे शहरचा कट ऑफ। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठाणे शहरला कट ऑफ हा खूप हाय लागला आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर ठाणे शहर पोलीस व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओपन मेल कॅन्डिडेटसाठी 132 प्लस मार्क्स हा सेफ स्कोर असेल आणि ओपन फिमेल कॅन्डिडेटसाठी 128 ते 130 हा स्कोर सेफ स्कोर असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपल्या व्हिडिओ आवडलाच असेल। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।